अभिजित दादा हारुगडे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहिलं डीजे स्पॉन्सर सागर दादा जगदाळे आणि रवी दादा बोरगे, मालिकावीर सतीश दादा सनस, सह्याद्री स्पोर्ट्सचे सर्व ज्याच्यासाठी ब्रँडेड कॅप सँडोन टी शर्ट शॉर्ट्स त्यासाठी ठेवले गेलेत. क्रिकेटचं संपूर्ण साहित्य विराट कोहली लव्हर अनिकेत शेजवळ. त्याचबरोबर चषक स्पॉन्सर आमचे कुमार शिबे, ऋतुराज भालेकर. उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट जी आपण पाहिली तर प्रोप्रायटर DS स्पोर्ट्सचे दिनेश सपकाळ यांच्या माध्यमातून. बेस्ट गोलंदाजासाठी शूज नयन सपकाळ. चेंडू सौजन्य अमर कदम, अमोल बाने आणि सगळ्यांचं विशेष सहकार्य आमचा संतोष भालेकर दादा, त्याचा आभार व्यक्त करतो. संदीप बावडेकर, मंगेश मोहिते, विक्रम मोहिते असतील आमचे, पार्थ भालेकर, निलेश साळुंखे. त्याचबरोबर संपूर्ण आपण पाहिली तर कॅप्टन 26 मित्र परिवार, वन साइड जिवाळा, सर्वे 11 सर्वे, मळादेवी कुसरून आणि RB 11 बाचोली या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येकाचा खारीचा वाटा या स्पर्धेला राहिला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात आणि जिथे आपण पाहिलं तर अगदी कराटे टीम बॅटिंग साठी दाखल झाली आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी दाखल झालाय संघ आपण पाहिलं तर भवानीनगर सर्वे टीम. प्रमोद एका बाजूला गोलंदाजीसाठी दाखल झालाय आणि दुसऱ्या बाजूला शतायू, ज्यांना आजच्या दिवसामध्ये दुसरा खेळाडू ज्यानं 50 लकवली. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर, जरूर व्हाईट बॉलचा इशारा. 5 चेंडू 5 षटकारांचा रेकॉर्ड आजच्या या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये कोणाच्या नावावरती असेल तर तो शतायूच्या नावावरती आहे. मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये प्रत्येक जण दोन्ही खेळाडूंकडे लक्ष वेधून आहे. एका बाजूला पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने अनुभव दाखवणारा प्रमोद, तर दुसऱ्या बाजूला शतायू. उचललाय, स्लॉक केलाय, एक पाऊल पुढे काढलाय, तदनंतर चेंडूला अगदी फिरवलाय, निघून जातोय 6 धावेसाठी. वॉड स्ट्रोक, पॅडल स्वीप, वॉड स्ट्रोक. प्रमोदच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने प्रमोद चेंडूला फिरवण्यासाठी, चेंडूला गिरकी देण्यासाठी, चेंडूच्या डोक्यावरून जादू फिरवण्यासाठी ओळखला जातो, त्याच प्रमोदच्या विरोधामध्ये एक पाऊल पुढे काढला आणि अगदी 6 पावलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर उचलून फेकून दिला. शतायू चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थितीमध्ये शतायूसाठी कमबॅक करणारा प्रमोदचा हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. व्हॉट अ मॅच. एका बाजूला षटकार येतोय का आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद पुन्हा डॉट काढतोय का. चेंडूच्या डोक्यावरून गर जादूची बोट फिरवणारा हा रबरचा जादूगर. ओहो, आप्पा कट करण्याचा प्रयत्न, फसवला नाहीये, व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होते. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर आणि एक्स्ट्रा धावच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ तब्बल अद्याप झालाय 2 चेंडू मध्ये 8 धावा. एका बाजूला शतायू तर दुसऱ्या बाजूला प्रमोद. अनुभव एकाकडे आहे तर दुसऱ्याकडे चिकाटी आहे. या दोघांमधला खेळ. बॅटच्या समोर फिरला पुन्हा चेंडू, विकेट किपर आहे, अपील करून दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि वेगळं षडयंत्र बाहेर काढलं जात आहे. एक वेगळी रणनीती मात्र बाहेर काढले आणि जेव्हा जेव्हा तुमची रणनीती समोरच्याला माहिती पडते तेव्हा तेव्हा डाव फसतात. म्हणून आपली रणनीती ही आपल्या जवळच ठेवायची असते. काही गोलंदाज वेगळे असतात जे फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं हे जाणून घेतात आणि त्यामधलाच हा गोलंदाज आहे. 3 चेंडू झालेत, 8 धावा स्कोर कार्ड वरती. व्हॉट अ मॅच. यॉर्कर, या शतायूला आवडतात हे यॉर्कर. तो वाट पाहतो कधी येईल यॉर्कर आणि याच यॉर्कर वरती बाहेर निघतात हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक. शतायू. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्यासाठी आर्म्स हवेत. पाटण तालुक्यामध्ये येणाऱ्या रबर बॉल स्पर्धेसाठी PTPL साठी या खेळाडूकडे लक्ष असेल. मी म्हणेन संघ मालकांचं लक्ष या खेळाडूकडे असेल. तो दिवस लांब नाहीये, गावासाठी खेळणारा खेळाडू आयकॉन म्हणून प्रत्येकाच्या समोर येईल. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. 14 धावा 14. यावेळी व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. स्लीपच्या दिशेनं जी कॅच पकडली अफलातून आणि प्रमोदनं ऑलरेडी स्लीप उभा केला, ही त्याची चालाकी आहे. रबर बॉल स्पर्धेला सहजासहजी स्लीप ठेवले जात नाही. दुसऱ्या बाजूला स्लीप ठेवलाय
बॅटीची लिडिंग एज विकेट किपरच्या हाताच्या बाजूने गेला, स्लिप थोडासा बाहेर आला, बॉडी स्ट्रेच केली, खाली पडला, मात्र चेंडू नाही सोडला. ओ हो हायफाय दिले प्रमोदना. ही हायफाय कबड्डी मध्ये पण बघायला भेटते, खो खो मध्ये पण बघायला भेटते आणि क्रिकेट मध्येही बघायला भेटते. कुस्तीमध्ये तर हमखास असते ही हायफाय. टीमची टोटल अगदी 14-14. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे जरूर कंप्लीट केली जाईल. नवीन आलेला बॅटर दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी काहीतरी पाहिलं प्रमोदनं आणि एकच धाव इथे, 2 धावा इथे मात्र कंप्लीट जरूर होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि ओव्हर क्रमांक 1 च्या अखेरीस संघाची धाव संख्या शोभोला म्हणजे 16 धावा, 16. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या आपण जातोय. गोलंदाजीसाठी दाखल झाला अर्थातच शंभू. ओव्हर क्रमांक 2. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या बाहेर. शतायू आउट झाल्यानंतर धावसंख्येमध्ये ब्रेक लागतोय की काय ही चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता दिसून येते. शेवटचे 5 चेंडू, 16 धावा स्कोर कार्ड वरती. आई चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला, आणखीन एक डॉट बॉल. कारण की एक खेळाडू तुम्हाला फायनल पर्यंत नेऊ शकत नाही. एक खेळाडू तुम्हाला 2 मॅचेस जिंकून देऊ शकतो, 3 जिंकून देऊ शकतो. फायनल पर्यंत जाणं पोहोचणं हे 11 खेळाडूंचं काम आहे. ब्रेक लावला धावसंख्येला शंभून. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे येण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोदून काढला, ड्राईव्ह केला, एक कव्हरला पॉइंटचा खेळाडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तर चांगली आहे आणि अखेरीस बॅट ब्रॅक केली नाहीये. एकच धाव, दुसऱ्या धावेला फलंदाज आउट. वाव या येस, आताच्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 आणि 23 धावेचं आहे आव्हान. तेवीस धावां सलग लावून घ्या. मी विनंती करेन श्री जुगाईदेवी कराटे, आज विहान समाधान भालेकर हे देखील मॅचचा आनंद घेत असताना आपलं देखील सहर्ष स्वागत. इयत्ता 2री आणि आमची ताई कुमारी श्रेया समाधान भालेकर. आज ज्या प्रकारचं जेव्हा चषक म्हटलं की जीवाभावाची माणसं आणि क्रिकेटच्या माध्यमातून हा तमाम मित्रपरिवार जोडलेला आहे. कॅप्टन 26 अतुल भालेकर आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पण पाहतोय. वन साइड जिवाळा, सर्वे 11 सर्वे, मायादेवी कुसरुंड, आरवी 11 बाचोली. म्हणजे अतुल भालेकर हे नाव फक्त अतुल भालेकर एकट्याचं नाहीये, त्यांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. कारण क्रिकेटवर व्यक्तिमत्व, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व. कारण ज्या वेळेला अशी व्यक्तिमत्व असतात त्यावेळेला त्यांच्यावर प्रेम करणारी तमाम लोक देखील असतात. चला भवानीनगर सर्वे प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो.
आणि विहान समाधान भालेकर आणि आपल्याशी निश्चितच काही गोष्टींची आम्ही चर्चा करणार आहोत. विहान, आज तुम्ही उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून सहर्ष स्वागत. क्रिकेटचा खेळ तुम्हाला आवडतो का? हा. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण? शुभमन गिल. शुभमन गिल त्याने नाव घेतलंय कारण सध्या मार्केटमध्ये चर्चेमध्ये आहे. म्हणजे असं पाहिजे की जे मार्केटमध्ये चालू आहे ते नाव घ्यायचं, चांगली गोष्ट आहे. आणि क्रिकेट खेळायला तुला सगळ्यात बॅटिंग करायला आवडते की बॉलिंग? बॅटिंग. स्वतःची बॅट आहे तुझ्याकडे? हा. म्हणजे स्वतःची बॅटिंग झाली की घरी जायचं आणि बाकीच्यानी फक्त फिल्डिंग करायची. बॅटिंग करताना सगळ्यात आवडता फटका, बॅटिंग करताना आवडता स्ट्रोक कोणता तुझा? शॉट. लाजतोय. पहिला चेंडू प्रमोद कदम सेट ऑन फायर, 6 धावा, षटकार. आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय प्रमोद कदम. आणि पहा आमचे प्रेक्षक एका हातामध्ये हेल्मेट घेऊन धावत असताना. ही खासियत आहे या पाटण तालुक्याचं क्रिकेट. का मोठं झालंय? कारण या प्रेक्षकांमुळे मोठं झालंय. आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. कोणावर आक्रमण केलंय? शतायू यांच्यावर आक्रमण करत असताना. पहा आता मात्र सेल्फी घेतल्यानंतर कदाचित पैसे देखील दिले जाऊ शकतात. शिट्या वाजतायत. आणि हे जर पैसे द्यायचे तर तुम्हाला हातात द्या, उडवू नका. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. आम्ही प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो. शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अगदी पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू मार्गस्थ होतो. 1 धाव प्राप्त केली जाते. प्रमोद कदम यांचं मी कौतुक करेन कारण ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिव्हाळ्या चषकामध्ये गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजी करत असताना जबाबदारीपूर्वक खेळ केलाय. आघाडीला बॅटिंगला आल्यानंतर मात्र संघाच्या गरजेप्रमाणे खेळ केलाय. नवनाथ कदम बॅकफुटला जाऊन टेनिस मध्ये बॅडमिंटन जसं रॅकेट चालतं तसा फटका नवनाथ कदम यांच्या बॅट मधून 6 धावा, षटकार. वॉट अ स्ट्रोक. आज विम्बल्डनची फायनल आहे आणि या विम्बल्डनच्या फायनलची संध्याकाळच्या आधी आज जिव्हाळ्या चषकामध्ये आपण फटका पाहतोय. नवनाथ कदम. टेनिस मध्ये जसं रॅकेट फिरवलं जातं तशी बॅट फिरवली जाते. आज सिन्नर आणि अल्कराज यांची फायनल आहे विम्बल्डनची. परंतु काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. NK आणि त्यांच्या बरोबरीने प्रमोद कदम आणि नवनाथ कदम ही जोडी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. शतायू यांचा वेगवान चेंडू बुंद्यात टाकलेला खोदून काढण्याचा प्रयत्न. एक चिक्की सिंगल प्राप्त होईल. स्लिप मध्ये तैनात होते क्षेत्ररक्षक परंतु 1 धाव रोखू शकणार नाहीये. 23 धावांचा पाठलाग करते टीम भवानीनगर सळवे आणि 4 चेंडू अखेर 14 धावा धाव फलकावर. शतायू सूर्यवंशी काय गोलंदाजी केली आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अष्टपैलू खेळाडू. हा देखील वेगाने चेंडू हाताळला जातोय. फलंदाज यष्टी रक्षक स्लिपला चकवून चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. सध्या या वर्षीचा पावसाळी हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव शतायू सूर्यवंशी, मॅन फ्रॉम कराटे. आता पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग येते काही दिवसावर. निश्चितच फॉर्म भरला असेल तर मात्र प्रत्येक संघ मालकाचं लक्ष असेल या खेळाडूवर. हाफ टॅकर चेंडू, टॅपचा फटका, बॅक टू द बॉलर. 1 चोटी धाव हवी होती परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिलाय. चांगला निर्णय. षटक क्रमांक पहिला होतोय समाप्त. टीमची धावसंख्या 15. आता 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 8 धावा. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. जो खेळाडू ज्या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धा गाजवली होती शतायू सूर्यवंशी त्यांच्यावर आक्रमण केलं NK आणि प्रमोद यांनी. षटक क्रमांक 2. कोणावर विश्वास दाखवला जाईल, कोणाला या षटकाची धुरा सांभाळत त्यांना आपण पाहू शकता. अनिल आलेत. 6 मध्ये धावा करायच्या आहेत 8. पहिला चेंडू लोवर फुल टॉस फाईन लेगला खेळलाय. NK अवघी 1 धाव प्राप्त होईल. RSA गोटिवलीचं मैदान आणि या मैदानाचा इतिहास खूप मोठा आहे कारण पाटण तालुका प्रीमियर लीग 5वं पर्व याच मैदानामध्ये पार पडली आणि ते 5वं पर्व भव्य दिव्य दिवस रात्र पाहायला मिळालंय.
5 मध्ये 7. लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळा. शतरक्षक लॉंग ऑफ वेग आणले द्वेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं कॉलिंग. फेकी देखील चांगली होते. एक छोटा खेळाडू आहे परंतु फेकी पहा अगदी यष्ट्यांच्या दिशेने करत असताना 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. हे मैदान म्हणजे पाटण तालुकाचा क्रिकेटमध्ये एक वेगळा अध्याय रचणारं मैदान आहे. 4 मध्ये 7 धावांची गरज. प्रमोद कदम फिरकी पट्टू फिरकीचा जादूगर मॅन फॉर्म सळवे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चेंडू शरीरावर आदळतोय. कोणती धाव प्राप्त होत नाहीये. अनिल मॅच मध्ये आता पुनरागमन करत असताना अनिल जाधव इथून मॅचला कलाटणी देणारा क्षण येईल का? 3 चेंडू 7 धावांची गरज. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो. परिस्थिती कधी बदलली जाऊ शकते. तुम्हाला तुमच्यावर आत्मविश्वास हवा. 3 मध्ये 6. एक बिग हिट. भवानीनगर सळवे मॅच जिंकू शकते. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव हवी आहे. डायरेक्टचा प्रयत्न. इथे मात्र पहा मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण. जी विकेट हवी होती कराटेला ती विकेट मात्र प्राप्त झाली आहे. प्रमोद कदम धावबाद. पहिल्या धावेचा प्रयत्न. या रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल. मोठा फटका खेळला जरूर परंतु मिड विकेटला शतरक्षण आला जवाब. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला खेळला. शतरक्षक मिड विकेटला होते तैनात. एक हाती चेंडू पकडला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला डायरेक्ट हिट होतं एक वेगळं चित्र एक वेगळं दृश्य. 2 चेंडू 6ची गरज. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती सर. इथून मॅच आले 2 चेंडू 6. हा क्रिकेटचा खेळ का तुम्हा सर्वांना आवडतो. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. शंभू त्यांच्या विरोधात नवनाथ कदम अनिल जाधव लढाई. 6 धावांची आवश्यकता. पंच केलाय. लॉंग ऑन आहे. चेंडू खाली. झेल टिपलाय की मॅच येणाऱ्या एका चेंडू मध्ये स्पष्ट होईल. 1 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. एक चित्त थरारक सामना. रोमहर्षक सामना. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती. तिथून पहा मॅच आल्या 1 चेंडू 6 धावा. पैसा वसूल सामना. नवनाथ कदम यांना देखील विश्वास बसत नाही की मॅच एवढी फिरू शकते. एखादा सरडा रंग बदलणार नाही त्यापेक्षा या मॅचने रंग बदललाय. आता सरड्याला देखील प्रश्न पडला असेल की या पृथ्वीवर काहीतरी बदललंय. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काही होईल याचा नेम नाहीये. कारण एका क्षणाला वाटलं की या टीम जुगाईदेवी कराटे या स्पर्धेमधून परतीचा प्रवास करू शकते परंतु क्रिकेट आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाहीये. 1 मध्ये 6. 9ला शिंतीला 1 मध्ये 7 हवे होते. तिथून मॅच जिंकली होती. 1 मध्ये आता 6 करायची आहेत. एक मोठा फटका. न्यू बॅटर आकाश. आणि आता आकाशांना जर हिरो बनायचं असेल तर एक मोठा फटका खेळावा लागेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. या मॅच मध्ये विनर कोण असेल हिरो कोण असेल. 1 मध्ये 6 टॅपचा फटका. अनिल जाधव यांनी मात्र आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून दिलाय. टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. आणि हा सांघिक खेळ टीम अशी जुगाईदेवी कराटेचा अफलातून राहिला. अभिनंदन टीम कराटे. चला या टीम कराटे कॅप्टन प्लीज यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण लॉट्स करत आहोत. टीम कराटे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅप्टन चला प्लीज फास्ट या.